MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2026ची 16 मेला होणार आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि तुमच्यामध्ये 2 प्रकारचे मुलं असतील. एक जे सरळ सेवा करत होते, ज्यांची प्रिलिम्स झाली आणि आता ते मेन्स देणार आहेत, आणि असे आहेत काही मेन्स MES स्पेसिफिक प्रिपेअर करत होते, त्यांची प्रिलिम्स झाली आणि आता ते मेन्स देणार आहेत. ठीक आहे, तर या दोन्ही टाईपच्या मुलांसाठी हा व्हिडिओ आहे की तुम्ही या शेवटच्या काही दिवसांमध्ये आपली एफिशियन्सी कशी वाढवू शकता, कसा अभ्यास करावा की तुम्हाला हाय आउटपुट भेटेल. कारण की आता तो वेळ नाही आहे की तुम्ही एखादा सब्जेक्ट एकदम स्क्रॅचपासून करणार. ठीक आहे, तुम्ही फक्त साधा एक कोणताही सब्जेक्ट घ्या, साधा सर्वे घ्या, तो पण तुम्ही एवढ्या कमी टाईममध्ये करू शकत नाही. तर तुम्हाला एक एक सोर्स पाहिजे, एक वन शॉट सोर्स ज्याच्यामधून तुम्ही प्रिपेअर करू शकाल. तो सोर्स काय आहे तो पण मी तुम्हाला सांगेन व्हिडिओच्या एंडपर्यंत. तोपर्यंत तुम्ही बघत राहा. आणि या वर्षीचा कट ऑफ काय असू शकतो याच्याबद्दलसुद्धा आपण डिस्कस करूयात. तर बघा, आता काही काही इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत की जसं की आपली मेन्स आहे 16 मेला. पेपर 2 असतात, त्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2. 3 तासाचा प्रत्येक पेपर असतो आणि प्रत्येक पेपर 200 मार्क कॅरी करतो. ठीक आहे, तर कंबाईन 400 मार्क्सचं तुमचं मेन्सचं कट ऑफ लागणार 400 पैकी. ठीक आहे, तर ही गोष्ट समजून घ्या. प्लस आता एक गोष्ट आपल्याला रिसेंटली कळाली, जी की डिजिटल इव्हॅल्युएशन. तुमचे जे पेपर्स आहेत, आन्सर कीज आहेत, तुमचे आन्सर शीट्स आहेत, त्या डिजिटली इव्हॅल्युएट करण्यात येतात MPSCकडून. तर याच्यातून आपण काय घेतलं पाहिजे की आपले जे आन्सर्स आहेत ते खूप क्लीन असले पाहिजेत, खूप क्लीन आन्सर असले पाहिजेत, मडी नाही. आपण जसे कॉलेजमध्ये लिहिलेत आन्सर्स, तसे आन्सर्स आपल्याला नको आहेत. ठीक आहे, कारण की मी काही मुलांचे आन्सर शीट्स बघितले, सेम आन्सर लिहिले त्यांनी, आणि दुसऱ्या कॅन्डिडेटनी पण सेम आन्सर लिहिले, पण दोघांच्या मार्क्समध्ये खूप डिफरन्स आहे. ते का होतं? ते याच्यामुळेच होतं, तुमचे आन्सर डिजिटली चेक होतात, आणि डिजिटली चेक होण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की काहीतरी ते डिस्क्रिपन्सी येऊ शकते मध्ये, त्यामुळे तुमचे आन्सर्स खूप क्लीन असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि काही सब्जेक्ट्स आहेत तुमचे जे की तुम्हाला टार्गेट करायचेच आहेत, ते खूप हाय यील्डिंग आहेत, जे की सॉम झालं, टॉस, एसे, न्यूमेरिकल मेथड, जिओटेक. याच्याबद्दल आपण पुढे एकदम डिस्कस करूयात. आणि काही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती असणं गरजेच्या आहेत, आणि खूप जणांना माहिती पण नसतात. कारण की आता मी टेस्ट सिरीज बघतो ना मुलांच्या, ते हे खूप मिस आउट करून जातात हा वाला पॉईंट, ज्याच्यामध्ये ना तुम्हाला हे बघा, एक सेकंड. तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये टोटल 8 क्वेश्चन्स असतात. या 8पैकी तुम्हाला 5 अटेम्प्ट करायचे असतात. टोटल 5 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात. त्या 5पैकी क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 हे 2 क्वेश्चन्स कंपल्सरी आहेत, हे तुम्हाला सॉल्व करायचेच आहेत. ठीक आहे, आणि हे 2 गेले, उरलेले 3, कारण की 5 सॉल्व करायचे आहेत, हे 2 झाले कंपल्सरी. उरलेले जे 3 क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला कोणत्या पण एका सेक्शनमधून सॉल्व नाही करायचे आहेत, ते A आणि B मधून सॉल्व करायचे आहेत. कोणी असा विचार केला की मी 2 क्वेश्चन अटेम्प्ट केलेत, 1 आणि 5, आता उरलेले 3 मी तिन्ही मी सेक्शन A मधून करतो किंवा सेक्शन B मधून करतो, तसं चालणार नाही. तुम्हाला A आणि B मधूनच ते 3 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत मिक्स. जर तसं केलं नाही, तुमचे आन्सर्स कन्सिडरच होत नाहीत, चेकच होणार नाहीत पुढे. किती पण तुम्हाला वाटेल की मी खूप पेपर लिहून आलो, का नाही मार्क्स भेटत, याच्यामुळे नाही भेटत. ठीक आहे, तर ही गोष्ट खूप लक्षात ठेवून घ्या. तुम्ही वाटेल तर मागच्या वर्षीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन काढा, 23चा किंवा 24चा, त्याचे जे इन्स्ट्रक्शनचं पेज आहे पहिलं, ते नीट वाचून काढा. ठीक आहे, आणि आता आपण जरा कट ऑफबद्दल बोलूयात की कट ऑफ काय सांगतो तुम्हाला प्रिव्हियस इयरचा. तर हा 2023चा कट ऑफ आहे जनरलचा, 171, आणि हा आहे 2024चा कट ऑफ जनरलचा, 118. मेजर ड्रॉप कट ऑफमध्ये. तर का झालं ते? तर हे वॅकन्सीज बघा, 2023ला 485 वॅकन्सीज, 24ला 45 वॅकन्सीज, आणि 25ला 290 वॅकन्सीज. तर यावर्षीचा जो कट ऑफ आहे तो या दोघांच्या कुठेतरी मध्ये लागणार आहे. ठीक आहे, किती लागणार आहे आपण डिस्कस करू यावर, पण हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे की वॅकन्सीज बघा किती आहेत. आणि यावर्षी PWDच्या पण वॅकन्सीज आहेत, पब्लिक वर्क डिपार्टमेंटच्या, त्यामुळे कॉम्पिटिशन हाय राहणार आहे यावर्षी मेन्सला. तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या, लाईटली घेऊ नका. कट ऑफ कमी लागतो आहे, आपल्या कॅटेगरीचा कट ऑफ कमी लागतो आहे, त्यामुळे लाईटली होऊन चालणार नाही. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आता ते मी सांगतो की कशी स्ट्रॅटेजी असावी या शेवटच्या दिवसांमध्ये, आणि कुठून अभ्यास करायचा. आपण नोट्सच्या मागे धावत राहतो. हे बघा, 2025चा एस्टिमेट कट ऑफ मला असं वाटतं 165 ±5 एवढा जाईल, 170 एक ॲव्हरेज पकडून चला. तर एवढा कट ऑफ लागू शकतो. आणि हा जनरलचा
ओपन जनरल एवढा कट ऑफ तुम्ही एक्सपेक्ट करू शकता यावर्षी. वरही जाऊ शकतो, काही गॅरंटी नाही. मुलं कितपत प्रिपेअर आहेत आणि त्याच्यावर हा कट ऑफ डिसाईड होतो. वॅकन्सीज आणि मुलांचे प्रिपरेशन या दोन व्हेरिएबल्सवरती कट ऑफ तुमचा डिसाईड होतो. तर आपण आता बघूयात हाय यिल्डिंग पिलर्स तुमचे काय आहेत, की असे सब्जेक्ट्स जे तुम्ही केले तर तुम्हाला हमखास त्याचे प्रश्न क्वेश्चन पेपरमध्ये दिसतील आणि तुम्ही इझिली सॉल्व करून तिथून मार्क्स घेऊ शकता आणि आउट ऑफ घेऊ शकता. ठीक आहे, फक्त 8पैकी 8, 10पैकी 10 असे प्रश्न दिसतील तुम्हाला या टॉपिक्समधून. तर हाय सॉम आपला लाडका प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आणि मटेरियल्स. ठीक आहे, प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स हे तुम्ही करून जा. डेफिनेशन टाईप क्वेश्चन्स इथून बनतात. SFD BMD प्रत्येक वर्षी एक येतोच. एक SFD BMDचा क्वेश्चन हमखास प्रत्येक वर्षी येतो 8 ते 10 मार्काला. अजिबात सोडून जायचं नाही. स्ट्रेसेस इन बीम अजून तरी विचारलं नाही आहे 2 वर्षात. आपल्याला आयडिया पण नाही की कुठून प्रश्न येईल, पण स्ट्रेसेस इन बीम असा टॉपिक आहे जो इझी आहे, करू शकतो, एवढं काही मोठं नाही आहे. टॉर्शन अजून विचारलं नाही आहे मागच्या वर्षी तरी आणि यावर्षी 24ला आणि 23ला. तर हाय चान्सेस आहेत टॉर्शन विचारू शकतात. कॉलम्स, बकलिंग ऑफ कॉलम्सचं डेरिवेशन विचारलं होतं 2023ला. त्यामुळे मी सजेस्ट करेन की ते जे 3 डेरिवेशन्स आहेत बकलिंग ऑफ कॉलमचे ते करून जा. ॲटलिस्ट डेरिवेशन करून जा, न्यूमेरिकल राहू द्या, डेरिवेशन तरी करून जा. ठीक आहे. प्रिन्सिपल स्ट्रेसेस इम्पॉर्टंट, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, पण अजून विचारलेलं नाही आहे 2 वर्षात. ठीक आहे. तर आपण यावरून काय करू शकतो, तर तुमचे जे 1D 2D 3D आणि 3D प्लस शियर स्ट्रेस हे जे डेरिवेशन्स आहेत फॉर्म्युले यांचे, हे डेरिवेशन नीट करून जा. हे डेरिवेशन खूप मोठे आहेत आणि ते मला असं वाटतं की 15 मार्कपर्यंत विचारू शकतात. त्यामुळे हे करून जा. एवढेच करायचं तुम्हाला सॉममध्ये, दुसरं काही वेगळं करायची गरज नाही आहे. ठीक आहे. पुढचा आपला जो सब्जेक्ट आहे तो आहे टॉस एसे, थेरी ऑफ स्ट्रक्चर आणि स्ट्रक्चरल ॲनालिसिस. याच्यामधून पण खूप सिम्पल क्वेश्चन येतात आणि हाय यिल्डिंग प्रश्न येतात. तुम्ही आउट ऑफ काढू शकता, एवढे प्रश्न चांगले आहेत हे. तर डिटर्मिनसी आपण हे सरळ सेवेमध्ये करतोच, तर काही वेगळं करायची गरज नाही. एनर्जी मेथड स्किप करा, हे काही कामाचं नाही. स्लोप डिफ्लेक्शन प्रत्येक वर्षी एक प्रश्न आला, 23ला पण आला, 24ला पण आला, 25ला पण येणार. स्लोप किंवा डिफ्लेक्शन फाइंड करायला, किंवा तुम्हाला एखादं हे देतील स्टँडर्ड कंडिशन्स असतात कॅन्टिलिवर बीम विथ UDLचं आणि त्याचे फॉर्म्युले डिराईव्ह करायला येतील. ठीक आहे. तर ते करून जा. मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड आणि स्लोप डिफ्लेक्शन मेथड 100% दोघांपैकी एक प्रश्न येतो, त्यामुळे हे करून जा. फिक्स कंटिन्युअस बीमचं SFD BMD. ठीक आहे. हे इथूनच सॉल्व होणार, 100% विचारणार, करूनच जायचं. फ्रेम्स आणि ट्रसेसचं. ठीक आहे. ॲनालिसिस, डिस्प्लेसमेंट मेथड जाऊ द्या. मॅट्रिक्स मेथड, स्टिफनेस मॅट्रिक्स मेथड आणि फ्लेक्झिबिलिटी मॅट्रिक्स मेथड, हे 2 करून जायचं, अजिबात सोडायचं नाही. म्हणजे इझी आहे, बघायला गेलो तर इझी पण आहे आणि कठीण पण आहे. जर तुम्हाला काहीच माहिती नाही तर मग कठीण आहे, आणि जर तुम्हाला माहिती आहे कसं सॉल्व करायचं तर मग इझी आहे. तर हे करून जा. मॅट्रिक्स मेथड प्रत्येक वर्षी एक प्रश्न आला आहे, तुम्ही सोडू शकत नाही. ठीक आहे. हे हातातले मार्क्स आहेत, हे सोडून तुम्हाला चालणार नाही. पुढे आपला एक सब्जेक्ट आहे न्यूमेरिकल मेथड्स. हा सब्जेक्ट इतका मस्त आहे की जर तुम्ही सकाळी 10 वाजता अभ्यासाला बसलात ना आणि संध्याकाळी 6ला उठलात ब्रेक वगैरे घेऊन, तरी हा सब्जेक्ट तुमचा एका दिवसात प्रिपेअर होतो. आणि मार्क्स तुम्हाला किती देणार? 8 ते 10 हमखास. प्रत्येक वर्षी एक प्रश्न कंपल्सरी, कळलं? प्रत्येक वर्षी एक प्रश्न कंपल्सरी. रूट ऑफ इक्वेशन्स फाइंड करायला लावतात, एकदम इझी. हा तुम्ही यूट्यूबवर जा, तुमच्या सिलेबसमधून समजा तुम्हाला करायचं न्यूटन राप्सन मेथड, कॉपी पेस्ट करा यूट्यूबवरती, लेक्चर्स येतील, लेक्चर्स करा आणि PYQ सॉल्व करा. न्यूमेरिकल मेथडचे कुठून करणार, PYQ कुठून भेटतील तुम्हाला सांगतो, तुम्हाला एंडपर्यंत व्हिडिओ बघा. डिझाईन ऑफ RCC पुढचा आपला. RCC हे खूप जणांना टफ पण जातं आणि खूप जणांना इझी जातं. जर तुम्ही आतापर्यंत डिझाईन केलं नाही आहे आणि फक्त सरळ सेवेचा तुम्हाला डेटा माहिती आहे, तर तुम्ही काय करायचं? पहिले तर तुम्ही बीम घ्यायचं करायला, डिझाईन ऑफ बीम. बीम झालं आणि टाईम असला तर करायचं स्लॅब. यानंतर करायचं तुम्हाला टँक, वॉटर टँक. त्यानंतर तुम्हाला करायचं फुटिंग, आणि फुटिंग नंतर करायचं कॉलम. या सिक्वेन्समध्ये करायचं आहे. टाईम असेल तर सगळंच करा, टाईम नसेल तर पहिले बीम आणि स्लॅब करून घ्या. बीमवरती प्रत्येक वर्षी क्वेश्चन येणार. पूर्ण डिझाईन जरी नाही आलं
तरी मोमेंट ऑफ रेझिस्टन्स फाइंड करायला तुमचा क्वेश्चन येतो. ठीक आहे, किंवा डबली रेनफोर्स सिंगली रेनफोर्स ते डिझायनिंगसाठी क्वेश्चन येतातच. त्यामुळे तो सब्जेक्ट आपण सोडू शकत नाही. पुढचा सब्जेक्ट आहे स्टील. हा सब्जेक्ट असा आहे की तुम्ही एवढं केलं आहे ऑलरेडी, आणि हा सब्जेक्टमध्ये जर तुम्हाला हात घालायचा आहे तर मी सजेस्ट करेन की तुम्ही करूच नका सब्जेक्ट प्रिपेअर. आणि जर करत असाल तर ते प्लेट ग्रिडरचं आपलं हे आहे डिझाईन, ते करून जा. ठीक आहे, त्याच्यावरती करू नका. किंवा जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर हा सब्जेक्ट तुम्ही स्किपही करू शकता. अल्दो हा सब्जेक्ट हाय यील्डिंग आहे, हाय मार्क्स देऊन जाणारा सब्जेक्ट आहे, इक्विवॅलंट टू डिझाईन ऑफ RCC. पण जर स्किप करायचं असेल तर करू शकता, कारण की आता टाईम कमी आहे ना. जर टाईम असतं तर मी म्हटलं असतं की तुम्ही करून जा, हा सब्जेक्ट का सोडायचा. पण आता टाईम कमी असल्यामुळे आपल्याला काही सब्जेक्ट स्किप करावे लागतीलच, त्याला आपण काही करू पण शकत नाही. पुढचा सब्जेक्ट आहे सॉईल मेकॅनिक्स. अगेन, जर आता तुम्ही जर स्टील केला तर सॉईल मेकॅनिक्स सोडून जा. जर सॉईल मेकॅनिक्स तुमचं प्रिपेअर्ड आहे तर स्टील सोडून जा. एक कोणतं तरी स्किपेबल आहे. ठीक आहे, याच्यामध्ये पण काय फेज रिलेशन्स हे आपण सरळ वाचतो, काही मोठी गोष्ट नाही आहे. क्लासिफिकेशन सॉईलचं डेफिनेशन टाईप क्वेश्चन्स असतात, सांगतो तुम्हाला. क्वेश्चन नंबर 5 आणि 1 जो आहे ना, जे की हे आहेत कंपल्सरी आहेत, याच्यामध्ये डेफिनेशन्स विचारतात. आणि डेफिनेशन विचारणारा हा असा सब्जेक्ट याच्यातून डेफिनेशन येण्याचे चान्सेस खूप हाय आहेत. तुम्हाला याच्यातून डेफिनेशन्स करायचे आहेत नीट प्रिपेअर. सीपेज वगैरे, कॉम्पॅक्शन कन्सोलिडेशनच्या टेस्ट आहेत आपल्या. ठीक आहे, हे शेअर स्ट्रेंथच्या टेस्ट आहेत, वेनशेअर टेस्ट झाली तुमची वगैरे वगैरे. तर हे तुम्हाला याच्यातून करायचं आहे. टेस्ट नीट करून जा. थेरी टाईप क्वेश्चन विचारू शकतात. पेपर 1मध्ये पण थेरी येतं, त्यामुळे इग्नोर करू नका. सॉईलच्या सगळ्या टेस्ट झाल्या. त्याच्यानंतर एक अर्थ प्रेशर प्रोफाईल डायग्रामचे न्यूमेरिकल्स असतात. टाईम भेटलं तर हे करून जा, अर्थ प्रेशर प्रोफाईल डायग्रामचे न्यूमेरिकल्स. ठीक आहे, एवढं केलं तुमचा पेपर 1 सॉर्टेड. खूप हाय, म्हणजे 100% तुम्हाला रिफ्लेक्ट होणार म्हणजे होणार या छोट्या छोट्या सब्जेक्ट्समधून, टॉपिक्समधून क्वेश्चन्स. ठीक आहे, आणि आता तुम्हाला एक गंमत दाखवतो तुम्हाला की हा बघा 2024चा प्रश्न आहे, ॲनालाइज द फ्रेम. ठीक आहे, आणि हा बघा 2011 आणि 7 MPSCमध्येच विचारला. हा रिपीट 7ला विचारला, तोच 11ला विचारला. काय, ॲनालाइज द लोडेड फ्रेम. जर तुम्ही हा सॉल्व केला प्रॅक्टिसमध्ये तर हा का कठीण जाईल तुम्हाला. हा तर सिमेट्रीने सॉल्व होतो ना, एक साईडची सॉल्व करायचं आहे, सिमेट्रीचा क्वेश्चन आहे हा. पुढे 2024चा प्रश्न काय विचारलं आपल्याला याच्यामध्ये, डिफ्लेक्शन ॲट द टॉप. म्हणजे हा जो टॉप आहे इथलं डिफ्लेक्शन विचारलं आहे. हा जेव्हा बेंड होईल तेव्हा इथं डिफ्लेक्शन टोटल वायमॅक्स किती असणार हे विचारलं आहे ना. हा कॅन्टिलिव्हर आहे समजा, तर डिफ्लेक्शन विचारलं तुम्हाला 24मध्ये बघा. आणि आता 2009 सेम, कॅन्टिलिव्हर, UDL, कॉन्सन्ट्रेटेड मुवमेंट, पॉईंट लोड ॲट एंड. आणि त्यांनी काय विचारलं, फाइंड डिफ्लेक्शन ॲट B and C. हा बेंड असा होईल तर Cचं डिफ्लेक्शन YC आणि हा Bचं डिफ्लेक्शन YB. हा ॲडव्हान्स क्वेश्चन आहे. जर हा सॉल्व केला तर हा का कठीण जाईल तुम्हाला. आणि मार्क्स बघा ना किती आहेत, 15 मार्काचा क्वेश्चन आहे हा. हा बघा 15 मार्काचा क्वेश्चन आहे. इथं तुम्ही 10 मार्काचा आहे, हा सॉल्व केला तुम्हाला 15 मार्क इथं फ्रीमध्ये, इथं 15 मार्क फ्रीमध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा 2024 कंटिन्युअस कॅन्टिलिव्हर. ठीक आहे, कंटिन्युअस बीम आहे, कॅन्टिलिव्हर आहे, 2 पॉईंट लोड आहेत, UDL दिलं आहे. आणि तुम्हाला विचारलं आहे का की एंड सपोर्ट रिॲक्शन, जॉईंट डिस्प्लेसमेंट आणि एंड रिॲक्शन किती आहेत. ठीक आहे, हेच विचारलं ना तुम्हाला, एंड रिॲक्शन किती आहेत वगैरे. 2011 कॅन्टिलिव्हर, 2 पॉईंट लोड, एक UDL आहे आणि कंटिन्युअस बीम आहे. आणि काय विचारलं तुम्हाला, शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम. कधी भेटणार आपल्याला, जेव्हा आपण एंड सपोर्ट रिॲक्शन वगैरे काढून झालं तेव्हा आपण SFD BMD काढणार. म्हणजे जर तुम्ही हा सॉल्व केला तर तुम्हाला हा येणारच आहे. 24चा प्रश्न 15 मार्काचा प्रश्न आहे, येते लक्षात. जर तुम्ही PYQ केले तर PYQच्या बाहेर एखादा प्रश्न येईल याची गॅरंटी खूप कमी आहे, याचे चान्सेस खूप कमी आहे. तुम्ही PYQ नोट करून जा, तुम्हाला 100% जसे तर तसे प्रश्न रिफ्लेक्ट होणार म्हणजे होणार. ठीक आहे, पण आता PYQ भेटतील कुठे. हा 2011चा PYQ झाला, 9. ठीक आहे, हा 7चा PYQ. एवढे जुने PYQ भेटतील कुठं. ठीक आहे, तर त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल डोंट हंट, आपल्या इकडे PDF भेटून जाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती. चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा
तुम्ही डायरेक्ट टेलिग्राम चॅनलवर याल, ही PDF डाउनलोड करून ठेवा. आणि या PDFचं विशिष्ट म्हणजे काय, ही सर्चेबल आहे. बाकी कोणतीच PDF तुम्हाला कंपायलेशन आहे ना, ती सर्चेबल नाही भेटणार. ही सर्चेबल PDF आहे. याच्यामध्ये तुम्ही एखादा टॉपिक सर्च करू शकता, तुम्हाला डायरेक्ट तो प्रश्न दिसून जाईल. ठीक आहे. तर हा सर्चेबल PDFचा फायदा काय असतो त्याचं मी आता तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही आता पेपर 2चा प्रिपेअर करताय, याच्याबद्दल पण बोलून घेऊयात. पेपर 2 बघा, तुमचा ओव्हरऑल 20% स्कोअर जो आहे कट ऑफ क्लिअर करण्यासाठीचा, तो पेपर 2मधून येणार. ठीक आहे. हा कम्प्लिटली थेरी असतो. हा अख्खा मी म्हणेन 98% पेपर 2 आहे. हा सगळा थेरी आहे. ठीक आहे. अख्खा थेरी आहे. आणि त्याच्यासाठी काय करणार, आता तुम्ही उरलं किती, कमी दिवस उरलेत, आता तुम्ही थेरी किती करणार ना. आपल्याला माहिती आहे आपण थेरी करतो, कंटाळा येतो खूप. तर तुम्ही काय करू शकता, टेलिग्राम ग्रुपवर या, PDF डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला जर एखादा सब्जेक्ट शोधायचा आहे, समजा मी सर्वे टाकलं, मी सर्वे सर्च करेन PDFमध्ये, एखादा क्वेश्चन हायलाईट होईल, मी तो क्वेश्चन अख्खाच्या कॉपी करेन आणि AI वर टाकेन. AI वर जे येईल ते मी माझ्या नोट्समध्ये ॲड करून घेईन. आणि सर्वेच्या प्रत्येक प्रश्नाचं AI मधून आन्सर काढून घेईन ना, मॉडेल आन्सर. संपलं, माझा सर्वे कंप्लीट. आता दुसरी स्ट्रॅटेजी आपण यूज नाही करू शकत. या कमी टाईममध्ये तुम्ही हेच करा, AIचा यूज करा. जेमिनी किंवा ChatGPT या दोघांपैकी एक यूज करा. मी तुम्हाला डेमो करून दाखवतो. चला, ही PDF आहे ती, जे मी बोलते की जी सर्चेबल आहे. याच्यामध्ये जुने क्वेश्चन्स पेपर दिलेत. मी आता समजा इथं गेलो आणि मी सर्वे सर्च करतो, तर मी थोडा जुना क्वेश्चन पेपर बघतो. डिस्कस द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ प्लेन टेबल सर्विंग. घेतलं, इथं कॉपी केला, कॉपी करेन आणि मी जेमिनीमध्ये जाईन, इथं करेन पेस्ट. झालं, प्लेन टेबल सर्विंगची नोट्स तयार. आता प्लेन टेबल सर्वेचा कोणता पण प्रश्न आला, तुम्हाला हाच डेटा लिहायचा आहे. ठीक आहे ना, कळालं तुम्हाला. म्हणजे तिकडून क्वेश्चन कॉपी करा, इकडे येऊन पेस्ट करा, तुमचं काम झालं. आणि ही अख्खीची अख्खी PDF सर्चेबल आहे. तुम्हाला म्हणजे जुन्यातले जुने क्वेश्चन्स भेटतील इथं. फॉर एक्झाम्पल आहे बघा, 2013चा आहे हा, जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह होता. RCC कॉन्क्रीट कॉलम वगैरे डिझाईन, जुने क्वेश्चन्स आहे त्याच्यात. तर हे क्वेश्चन तुम्ही ॲटलिस्ट एकदा बघा, रफली सॉल्व करा. त्याच्यानंतर मग तुम्ही मेन्सला जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला कळेल की इथून किती प्रश्न रिफ्लेक्ट होतात. ठीक आहे. तर हेच सांगायचं होतं. या व्हिडिओचा पूर्ण कोर तुम्हाला सांगून दिलेला आहे. परत एकदा समराईज करतो. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. चॅनल डाउनलोड करा, PDF डाउनलोड करा आणि तुमचा अभ्यास सुरू करा. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रांसाठी जे मेन्स लिहिणार आहेत, किंवा इन फ्युचर जे मेन्स लिहितील त्यांना शेअर करा. बस. आणि तुमच्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स विचारून घ्या, की फॉर्म भरायला काही जणांना त्रास येतो आहे किंवा अजून काही डाऊट्स असतील मेन्सबद्दल, तर ते कमेंटमध्ये सांगा. मी कमेंटमध्ये रिप्लाय देऊन तुमचा डाऊट क्लिअर करेन किंवा नवीन व्हिडिओ लेक्चर एक टाकेन. आणि बस एवढं सांगायचं होतं. आणि हां, अजून सॉम आणि टॉस जर तुम्हाला हे करायचे असतील, हे 2 सब्जेक्ट सॉम आणि टॉस एसे स्क्रॅचपासून, तर यूट्यूब चॅनलवर जा आणि यूट्यूबमध्ये जा आणि एक डॉक्टर राम निंबुडे सर म्हणून आहेत, यांच्या चॅनलवर जायचं आणि तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सेक्शनमध्ये तुम्हाला सॉम आणि टॉस एसे अख्खा भेटून जाईल. ठीक आहे. 2xवर बघायचं मस्तपैकी. खूप निवांत शिकवलं सरांनी, खूप मस्त शिकवलं. तुम्हाला इझी टू अंडरस्टँड. त्यांनी न्यूमेरिकल्स पण घेतलेत, खूप इझी आहे. तिकडे जा, त्यांच्या चॅनलवर तुम्हाला स्ट्रक्चरल नॉन स्ट्रक्चरल सगळे सब्जेक्टचे लेक्चर्स भेटून जातील. ठीक आहे. तर हा एक सोर्स आहे, खूप युजफुल. इकडे जा आणि या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. चॅनल सबस्क्राईब करा, टेलिग्रामला जॉईन करा, मित्रांना शेअर करा. आणि पुढचं लेक्चर कोणत्या टॉपिकवर असायला पाहिजे कमेंट करून सांगा. ठीक आहे. बाय. ऑल द बेस्ट.